जळगावमध्ये एकीकडे चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून यातच जळगाव सुरत रेल्वे लाईनवर उभ्या मालगाडीच्या दरवाजाचे सील तोडून 78,000 रुपये किमतीच्या 127 खतांच्या गोण्या 3 चोरट्यांनी लांबवल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी रेल्वेच्या आरपीएफ कार्यालयात गुन्ह्याची नोंद झाली आहे। जळगाव सुरत रेल्वे लाईनवर उभ्या मालगाडीच्या दरवाजाचे सील तोडून 78,000 रुपये किमतीच्या 127 खतांच्या गोण्या 3 चोरट्यांनी लांबवल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी रेल्वेच्या आरपीएफ कार्यालयात गुरुवारी गुन्ह्याची नोंद झाली आहे। दरम्यान रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलिसांनी मुख्य चोरट्यांसह ज्या 2 जणांना खताची विक्री केली त्यांना अटक केली आहे। त्यांच्या जवळून खताच्या 75 गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत। पिंपळकोठा येथील योगेश दिलीप बडगुजर याने त्याच्या अन्य 2 साथीदारांच्या मदतीने 26 मार्च रोजी रात्री जळगाव सुरत लाईनवरील मालगाडीच्या एका डब्याच्या दरवाजाचे सील तोडून खताच्या 127 गोण्या चोरल्या। पोलिसांनी विशाल पाटील व लीलाधर बडगुजर यांनाही अटक करून त्यांच्या घरातून व शेतातील झोपडीतून 75 गोण्या जप्त केल्या आहेत। वर्षा लोहार यांचा रिपोर्ट V1 लाईव्ह जळगाव।